आज होती मकर संक्रांत. नाही भाईने टाकी कॉलेजमध्ये तिळगुळ वाटीत लावलेलं. तर सकाळीच लवकर उठलो. मग पिंट्याला खाना फुगत ठेवला. मग मम्मीने बनवलेली पुरणपोळी. मग सकाळीच नाश्ता केला आणि निघालो कॉलेजला जायला. आज होता आपला कॉलेजचा पहिलाच दिवस ना पहिल्याच दिवशी लेट पोचलेलो. मग पोचलो तर लेक्चर चालू होता. म्हणजे नोट्स लिहिले. नाही हो भाई एक लेक्चर झाल्यावर आला. आला तर बॉडी दाखवायला लागला. आज मकर संक्रांत होती म्हणून चैतन्यनी कॉलेजमध्ये तिळगुळ आणलेलं. आधी वाटलं का फक्त आपलेच ग्रुपला आणल्यान. नंतर समजलं की याने आवरत तिळगुळ आणल्या का अख्खे कॉलेजमध्ये वाटीत लावल्या. बोलते गोडवा कमी नाही झाला पाहिजे. मग मधली सुट्टी झाली. मग इथं डब्बा आणलेला पण आपण सकाळीच नाश्ता करून आलतो. आज आपला प्रॅक्टिकल नव्हता म्हणून लवकरच निघलो घरी जायला. आज लवकरच निघलेलो तर मग भिवंडीला काम होतं म्हणून तिकडे गेलो. मग सगळं काम केला. ना मग डॉक्टरला भेटायला कारण आज होती डॉक्टरजवळ आपली अपॉइंटमेंट. मग ओमकारला पिकअप केला आणि पोचलो घरी तर मम्मीने आज मोमोज बनवीत लावलेलं. तर मग मोमोज खाल्लं आणि निघलो मेडिकलला. मेडिकलला पोचलो तर आज आलेला भरपूर माल. मग घेतला सगळा माल लावत चेक केला. ना मग आज संक्रांत होती तर सुयोगदादा तिळगुळ घेऊन आलता. मेडिकलला आलता तरी भाई नामस्मरण चालूच होता. काउंटर घेऊनच फिरत असते. बोलते नामस्मरण थांबला नाही पाहिजे. ना मग घेतला माल लावत सगळा. ना मग माल लावता लावता झाला शॉप बंद करण्याचा टाइम. मेडिकल बंद करून आलो आपले सुरे फाट्याचे मेडिकलवर. मग ह्यो पण मेडिकल बंद करीत घेतला. मग पप्पाला घेऊन पोचलो घरी. घरी आलो तर मम्मीने आज जेवण मच्छी बनवलेली. मग जेवण केला ना मग आपल्या गाईला घेतलं गुळ ना भाकर. मग घेऊन आलो गोठ्यान ना घातली गाईला गुळ भाकर. तर चला इथेच करतो ब्लॉगचं दयन भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असाच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या.